7वा दिवस आहे, काय मागण्या आहेत आणि शासनाकडून काय पाठपुरावा झाला? आज आंदोलनाचा बेमुदत काम बंद आंदोलनाचा 7वा दिवस आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानमधले राज्यभरातले सर्वच कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी होते, परंतु आत्तापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने व कुठलीही मागणी मान्य न झाल्याने आजपासून समुदाय आरोग्य अधिकारी संघटना जी आहे महाराष्ट्रभर काम बंद आंदोलनात सक्रियपणे सहभागी झालेली आहे। त्याच्यामुळे यापुढं संघटनेच्या वतीनं आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल। 18 मागण्याच्या समावेशनाच्या मागणीबरोबरच 18 मागण्या ज्या शासनाकडे संघटनेने केल्या होत्या त्यापैकी एकाही मागणीचा सकारात्मक विचार शासनाने केलेला नाही। त्याच्यामुळे यापुढे हे आंदोलन पूर्णपणे आंदोलन सुरूच राहणार आहे। SNCUच्या सेवा पूर्णपणे बंद असल्यामुळे याचा फटका बसत आहे। याबरोबरच यापुढे डायलिसिससारख्या सुद्धा सुविधा ज्या संघटनेनं चालू ठेवल्या होत्या या देखील सुविधा बंद करण्याचा संघटनेचा विचार आहे। नाईलाजास्तव सर्वसामान्य नागरिकांना रुग्णसेवेमध्ये फटका बसणार आहे। संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व सामान्य नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु शासनानं आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत या न्याय मागण्याचा विचार न केल्यामुळेच आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। आमच्या भविष्याचा विचार करून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। आमच्यापैकी बरेच कर्मचारी 50 वर्ष 55 वर्ष झालेले आहेत, त्यांना सेवानिवृत्त होण्यासाठी केवळ 2-3 वर्ष बाकी आहेत, तरी देखील शासन आमच्या कुठल्याही मागणीचा विचार करत नाही। त्यामुळं आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत। सरकार लक्ष देत नाही तुमच्या मागण्यांकडे, नागरिकांची हेळसांड होते, उपोषण करतात, तुम्ही बेमुदत आंदोलन सुरू केलं, काय सांगाल? गेल्या आम्ही 18 वर्षापासून कंत्राटी म्हणून कार्यरत आहे आणि तेव्हापासून आज तागायत शासनाने आमची दखल घेतली नाही आणि आत्ता आमची दखल घेऊन आम्हाला समावेशन द्यावं। इतर मागण्या आहेत आमच्या की जे आता म्हणले आमचे बंधू की ज्यांना आता 2 वर्ष 2.5 वर्ष 3 वर्ष राहिलेत, ज्या आता रिटायरमेंटला आल्यात तोपर्यंत कंत्राटी राहणं हे बरोबर नाही, कारण त्यांचं फॅमिली त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि त्यामुळे तुटपुंज पगारीमध्ये त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या औषध पाण्याचा खर्च आणि इतर गोष्टी शिक्षणाच्या गोष्टी होऊ शकत नाहीत। तर हे होण्यासाठी आम्ही आमच्या हक्काची नोकरी मागतो आहे, आम्ही आमच्या हक्काचा पैसा मागतो आहे, आम्ही इतर काही मागत नाही आहे। तर शासनाने सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले, मग आम्हाला का असं दुजाभावाची वागणूक देतात? आम्ही त्यांच्या बहिणी नाही आहोत का? मग आम्हालाही तो हक्क दिला पाहिजे आणि आम्हाला त्यांच्याकडून ओवाळणी म्हणून का होईना आम्हाला शासनाने नोकरी द्यावी व समावेशन द्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे। आणि जितकं आमचं लवकर काम करतील तितकं आम्ही म्हणजे आंदोलन मागं घेऊ आणि जर नाही काम केले तर हे आंदोलन आम्ही खूप तीव्रपणे राबवू, कारण ऑल महाराष्ट्रामध्ये आमच्या भगिनी ह्या खूप हे झालेल्या आहेत, आक्रूर झालेल्या आहेत। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आमचं समावेशन करून द्यावं, आमचा विचार करावा सहानुभूतीपूर्वक आणि आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती।